चला मंडळी, आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मस्त केरळातील सॉफ्ट इडली. तर ही इडली ना खूप म्हणजे एकदम इथली इडली साऊथ इंडियन जी इडली बनवतात का नाही, त्यांची इडली अशी खूप सॉफ्ट बनते, एकदम कापसासारखी मऊसूत असते. तर तशीच इडली मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर काय करायचं बघा, घ्यायचा आहे 2 वाट्या तांदूळ. तर तुम्ही ग्लासनं मोजून घ्या, कुठल्याने तुम्ही एका ह्याच्याने वाटीने किंवा ग्लासने मोजून घ्या. तर इथे मी रेशनीचा तांदूळ घेतलेला आहे. तुम्ही कुठलाही तांदूळ घ्या, इडली राईस घेतला तरी चालेल. तर 2 वाट्या तांदूळ घेतले, त्याला 1 वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे. स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि धुवून झाल्याच्या नंतर आपल्याला हे 5 ते 6 तासासाठी भिजवत ठेवायचं आहे. आता उडदाच्या डाळीसोबत मी 1 चमचा मेथीदाणेसुद्धा टाकलेले आहेत. आता छान डाळ तांदूळ भिजलं की आता बघा, मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व उडदाची डाळ टाकून घ्यायची आणि चांगलं वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून. एकदम मऊसूत आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे डाळ. तर डाळ वाटून झालेली आहे, तर एका पातेल्यामध्ये त्याला काढून घ्यायचं. आता तांदूळसुद्धा मी वाटून घेते. तर तांदूळसुद्धा आपले वाटून झालेले आहेत बघा. आता इथे का नाही मी त्याच तांदळाचे तांदूळ जे वाटलेले आहेत त्याच्यामध्ये मी ना 1 वाटी शिजवलेला भात घातलेला आहे. तर इथे जी इडली बनवतात का नाही, त्याच्यामध्ये शिजवलेला भात घालतात, त्याच्यामुळे इडली खूप छान होते. तर शिजवलेला भात 1 वाटीवर घालायचा आहे. नसेल तर तुम्ही पोहे भिजवून घातले तरी चालेल. भात जर नसेल तुमच्याकडे शिजवलेला नसेल तर. आता ते छान वाटून घ्यायचं आहे आणि हाताने आपल्याला हे सर्व बॅटर एकजीव करायचं आहे बघा. 1-2 मिनटासाठी आपलं असं छान हाताने फेटून घ्यायचं आहे बघा, अशा प्रकारे. आता इथे थोडंसं बॅटर घट्ट वाटते म्हणून मी थोडंसं याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि चांगलं फेटून घेतले बघू शकता. आता हे का नाही 7 ते 8 तासासाठी आपल्याला हे भिजवत ठेवायचं आहे. आता मी इथे रात्रभर ठेवलं होतं. तर बघू शकता आपलं पीठ किती छान फुगलेलं आहे आणि एकदम हलकं हलकं दिसत आहे. पीठच किती छान दिसते बघा, एकदम हलकं झालेलं आहे आपलं जे बॅटर. आता त्याच्यामध्ये घालायचं आहे मीठ आणि मिक्स करायचं. आता इडलीच्या भांड्यामध्ये पाणी आधीच मी गरम होण्यासाठी ठेवले आहे बघा. आता त्या प्लेटला सुद्धा मी तेल लावून घेतलं आहे. आता अशा प्रकारे इडली आपण करून घेऊयात आणि पीठ जे आहे ते एकदम हलकं झालेलं आहे आपलं आणि छान फुगून आलं आहे. आता पावसाळ्याचे दिवस आहेत, तर पीठ तुम्ही शक्यतो उबदार ठिकाणी ठेवा किंवा तुम्ही जे पातेल्यात जे पीठ काढलेलं आहे त्याला असं फडक्याने वगैरे गुंडवून ठेवा, म्हणजे जे पीठ आहे ते चांगलं फुगून येईल. तर आपल्या इडल्यासुद्धा बघा एक 7-8 मिनटं शिजवून घ्यायचं आहे आणि बघू शकता रेडी आहेत मस्त आपल्या, मस्त सॉफ्ट मऊसूत अशा इडली रेडी आहे. तर कशी वाटली रेसिपी, अशा प्रकारे नक्की इडली करून बघा आणि आवडली असल्यास तर लाईक शेअर आणि चॅनलला जर अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसोबत.